कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बा, तू सावित्री आत्यानं समद्यांना बोलवतोस का? काय झालंय? हे बघा, 2 दिवसापासून बंगल्यात कुणी बी जेवलेलं नाही। समद्यांची मनं दुखावली गेली आहेत आणि आपण ती जोडायला पाहिजेत। किमान 2 घास तरी प्रत्येकाच्या पोटात जायला पाहिजे आणि एवढं तर आपण करूच शकतो ना। हो पारू, पारू, अगं आदित्य बाबा जेवल्याशिवाय अहिल्या मॅडम जेवणार नाहीत आणि अहिल्या मॅडम जेवल्याशिवाय आदित्य बाबा जेवणार नाहीत। मग कसं काय होईल? होईल, आपण मार्ग काढला तर नक्की काहीतरी होईल। समजा आपण घरात एखादी पूजा किंवा एखादा मोठा कार्यक्रम ठेवला तर म्हणजे देवी आई आणि आदित्य सरांना तिथं यावंच लागल, त्या कार्यक्रमात भाग घ्यावाच लागल आणि प्रथा म्हणून किंवा मान ठेवायचा म्हणून का होईना त्यांना जेवायलाच लागल। पण असा कोणता कार्यक्रम करता येईल? मला एक सुचतंय, म्हणून तर मी यांना हरीशरावांना घेऊन आलो। म्हणजे बघा, आता पारूचं आणि हरीशरावांचं लग्न लवकर होणार आहे, तर ह्या दोघांचं केळवण ठेवलं तर काय? हरीशराव, तुम्हाला चालेल ना? हो बाबा, मला चालेल। पण पारू, तुला काय वाटतं? हो, केळवण हा, म्हणजे त्या निमित्तानं अहिल्या मॅडम मान म्हणून का होईना पण 2 घास खातील का नाही? बरोबर आहे। ही चांगली आयडिया आहे। ठीक आहे, हे केल्यानं जर देवी आई आणि आदित्य सर जेवणार असतील तर करूया आमचं केळवण। पण देवी आईंच्या परवानगीशिवाय हे शक्य नाही। देवी आईंनी परवानगी दिली तरच आमचं केळवण होईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।